नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर आता सकाळचे वाजलेत 9 आणि माझी सकाळची कामं उरकून झाले तरी हे झाड आहे ते आपल्याला रिपोर्ट करायचे। 2-3 झाडं आहेत अशी मोठी आणि 4 पामची झाडं आहेत, ती देखील आज रिपोर्ट करणार आहे। आणि पाहू शकता किती मोठी मोठी झाडं आहेत ती, आणि खूप वर्षापासून 7 वर्ष झाली या झाडांना यामध्येच आहेत। आणि मी काय करते, दरवर्षी त्यांना रिपोर्ट करत असते, पण यावर्षी माती खूपच कडक झालेली आहे, त्यामुळे झाडांना रिपोर्ट करताना खूपच त्रास होणार आहे। मी प्रयत्न करणार आहे कशा प्रकारे काढता येईल ते, आज काढलीच पाहिजेत। तर पहा, सकाळची वेळ आहे त्यामुळे जरा असं काम करायला उत्साह येतो। तर अशा प्रकारे तुम्ही पण सकाळच्या वेळेस बागेत जर काम केलं तर कामं लवकर उरकतात। आणि हे पाहू शकताय तुम्ही, इथं रामफळाचं झाड आहे आणि हे आहे चिक्कूचं। तर पहा, आता मी कशा प्रकारे हे काढण्याचा प्रयत्न करते। जर निघालं तर ठीकच आहे, नाही तर मग बोलवावं लागेल, मदत घ्यावी लागेल कोणाची तरी, मुलांची वगैरे, आणि नंतरच काढावं लागेल। तर एक झाड तर मला निघालेलं आहे आणि आता अशा प्रकारे मी खूप वेळ मेहनत घेतल्यानंतर हे झाड निघालेले आहे। कसं कसं काढले मी त्याला। तर पहा, आता मी ते स्वच्छ करून घेते आणि दुसरं झाड काढण्याचा प्रयत्न करते। मी व्हिडिओ खूप फास्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला थोड्या वेळातच संपेल हे काम केलेलं दिसेल, परंतु ह्याला मला जवळजवळ 2 तास गेले 2 झाडं काढण्यासाठी। खूप त्रास झाला, कंटाळून गेले। नंतर मग शेवटी मी दुसरं झाड काढायला घेतलं। हे आहे सोनटक्क्याचे झाड, खूप सुगंधी असं हे सोनटक्क्याचं झाड आहे। मग ते काढलं। ह्या झाडाला खूप प्रयत्न केला, कशा प्रकारे काय केलं, पण कसंच झाड हे उपसून निघत नव्हतं। मग शेवटी भावाच्या मुलाला आवाज दिला आणि त्याच्याकडून त्याला सांगितलं की जरा मला मदत कर। तो पण झोपलेला होता त्यामुळे तो पण उठायला तयार नाही। रविवार म्हटलं की सगळ्यांना सुट्ट्या असतात आणि सगळ्यांना झोपायचं, आराम करायचा असतो, परंतु काय करणार, तर हे काम तर झालंच पाहिजे, कधीतरी करावंच लागतं। आणि ह्या महिन्यात नाही केलं आपण हे काम तर मग परत आपण वर्षभर करू शकत नाही, कारण मग एकदा ऑक्टोबर महिन्यात काम केलं की त्याला छान फुटवे येतात, व्यवस्थित झाड पण छान रिकवर होतं। कारण आता जास्त ऊन नाही, अगदी जास्त पाऊस पण नाही आणि थंडी पण नाही अजून, त्यामुळे अशा वेळेस आपण झाडाची रिपोर्टिंगची कामं सगळी करून घेतली पाहिजे। झाडांना जर माती हलवायची असेल, खुरपून घ्यायचं असेल तर ते पण करून घेतलं पाहिजे। झाडं लावताना कधी काळ्या मातीत लावायची नाहीत, झाडं लावताना नेहमी चांगली माती वापरायची। कंटाळून शेवटी मी झोक्यात जाऊन वाट बघत, कारण मला झाड निघतच नव्हतं। मग तो आला आणि त्याने मला झाड काढून दिलं, एका दणक्यातच त्यांनी झाड काढून दिलं। बादली उचलून आपटली, मला काही बादली उचलत नव्हती, आणि अशा प्रकारे मग मी आता हे झाड व्यवस्थित काढून घेत आहे। सगळी माती याची काढते आणि झाड मला आता हे टेरेसवर न्यायचं आहे, कारण मला पार्किंगला कामं करायची आहेत बरीचशी, त्यामुळे इथली जागा सगळी रिकामी करायची आहे। त्यामुळे आता मी झाडं सगळी टेरेसवर नेणार आहे, खालची पार्किंगची, आणि पार्किंग पूर्ण रिकामी केले। आता ही मोठी झाडच फक्त राहिली होती इथं। तर पहा, अशा प्रकारे मी सगळी माती त्याची काढून घेतली, मुळ्यांना त्रास न देता। मुळ्या कट होतील अशा प्रकारे कुठलेही काम केलेलं नाही आहे। आता 2 पायावर बसून देखील पाय दुखायला लागले, सकाळपासून हेच काम चालू आहे। तर बघा, अशा प्रकारे आता सगळं झाड जवळपास मोकळं झालेलं आहे, आणि आता तिथे मी ठेवून घेते ते झाड, सगळं साफ करून घेते। कारण आता ही माती देखील आपल्याला वाळवून घेतली पाहिजे थोडा वेळ, 2-4 दिवस वाळलं तरी उत्तमच, परंतु ते मातीला ऊन देणं आवश्यक आहे, कारण माती ही खूप दिवसाची आहे। आता या मातीला चांगली तयार करण्यासाठी यामध्ये मी थोडंसं कोकोपीट, शेणखत, आणि ही झाडं खूप मोठी आहेत त्यासाठी मग त्याला कीड लागायला नको, मुळ्या खराब व्हायला नको, सगळी माती काढली तर फंगीसाईड पावडर आणि निमखली पण टाकणार आहे मी यामध्ये। तर माती तर तुम्हाला माहितीच आहे मी कशा प्रकारे तयार करते, आणि पाहायचं असेल तर माझा व्हिडिओ देखील आहे यामध्ये, तर नक्की तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता माती कशी तयार करायची ते। झाडच पडलं ते वरती मी करून ठेवलेलं ते व्यवस्थित, ती बादली पडली। तर आता मी ही काय करते, माती जरा फोडून घेते, यातली खडे वगैरे मी उचलून घेते, कारण आपण मुळ्यांसाठी जी खडे टाकलेले असतात खाली पाणी ड्रेन आउट होऊ नये म्हणूनसाठी, तर ते खडे जास्त प्रमाणात टाकले होते, कारण ह्या झाडांना तर 7 वर्ष झालेत। आम्ही जेव्हा नवीन आलो तेव्हा आमच्याकडे जास्त माती देखील नव्हती, आणि थोडी माती आणून आम्ही अशी झाडे लावत होतो। तर आता पहा, बागकाम करणं आनंददायी आहे, परंतु त्याला वेळसुद्धा द्यावा लागतो, त्याच्यासाठी आनंद मानावा लागतो काम करण्यामध्ये, तरच बागकाम आपलं हे छान होतं आणि त्याच्यापासून आपल्याला
सफलता मिळते आणि मनाला मानसिक शांतता पण मिळते. अशा प्रकारे मी सगळं काम चकाचक करून घेतले. आता इथलं सगळं आवरून घेते आणि नंतर मग ही झाडं मी एक एक करून टेरेसवर घेऊन जाते. तर पाहू शकता मी ही झाडं टेरेसवर आणलेत. मुलांनी मला मातीवरती आणून दिली कारण माती मला येणं शक्य नव्हतं 3ऱ्या मजल्यावर. तर पहा आता मी काय करते, थोडा वेळ माती उन्हात टाकते 4 वाजेपर्यंत आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये सगळी मिक्स करून तयार करेल. तर आता मी परत टेरेसवर आलेली आहे आणि आता सगळी झाडं परत रिपोर्ट करायला घेणार आहे. जी काढलेली आहे सकाळी झाडं ती पण लावणार आहे. माती छान सुकलेली आहे आणि ह्या झाडाच्या खाली मला गांडोळ सापडली तर ती मी मधुमालतीच्या वेलामध्ये टाकली आणि आता ह्या झाडाला रिपोर्ट करायला घेते. चला तर मग तुम्ही करायला सुरुवात करते. काम खूप अवघड होतं. इतकं दमवलं ह्या झाडांनी मला. झाड काही निघतच नव्हतं. खूप प्रयत्न केले. मग मी हे फास्ट फॉरवर्ड केलं आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल पटकन निघले. त्यात आरोची मध्ये मस्ती. कंटाळून गेले होते मी आणि सकाळपासून 9 वाजल्यापासून काम करते. आता 6 वाजलेत. मध्ये ब्रेक घेतला पण त्यात पण घरातली कामं होती. ती घरातली कामं उरकून घेतली. आता नवरात्र सुरू झालं आहे आणि त्यामुळं घरातली कामं देखील आपल्या बरीचशी आता सुरू होणार दिवाळीची. त्यामुळं घरातल्या धावपळ, कामांची धावपळ आणि आपली ही गार्डनची धावपळ सगळी आता एकच सरमिसळ झालेली आहे. तर चला करूया बागकाम, आपले सर्वात आवडते काम माझे. टप्पट दिवस संपून जातील आणि नंतर मग आपल्याला काय होतं, दिवाळीची पण कामं येतात आणि नंतर मग झाडांची कामं राहून जातात. तर प्रयत्न करा आत्ता या महिन्यातच तुम्हाला जी नवीन झाडं आणायची असतील, रिपोर्ट करायची असतील तर ती सगळी करून घ्या. तर अशा प्रकारे मी ह्याच्या झाडाच्या सगळ्या मुळ्या कट करून घेतल्या. पाहू शकता खूप सगळ्या मुळ्या तयार झाल्या होत्या आणि ज्या आम्ही खाली खडे वगैरे टाकले होते ते खडे वरती आले तर त्याच्या खाली जवळजवळ 4 इंच फक्त मुळ्याच आहेत. त्या मुळ्या निघत पण नव्हत्या मला कट करून सुद्धा. तर आता मी कशा तरी काढते. ह्या 4 झाडं आहेत माझी. ही 4ही झाडं मी आज रिपोर्ट करणार आहे. तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मी काढते ते. किती जाड आहे हा थर फक्त मुळ्यांचा. तर याचा देखील मी वापर करणार आहे गार्डनमध्ये. तुम्हाला कळेलच नंतर मी काय करणार आहे त्याचं ते. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे यातली खराब माती वगैरे जे काय असेल ते त्याचं सगळं काढून घेते. सुकलेली पानं वगैरे पण काढून घेतली मी सगळी झाडाची आणि हे क्लीन करून घेतलं. तर पाहू शकता बऱ्यापैकी झाड अगदी सगळं व्यवस्थित चकाचक झालेलं आहे. मुळ्या पण त्याच्या चांगल्या निघलेल्या आहेत आणि आता नवीन माती जर टाकली आपण तर ती पण झाड आता ऑब्झर्व करू शकेल कारण मुळ्या खूप वाढल्यामुळं झाडामध्ये पाणीसुद्धा राहत नव्हतं अजिबात. असं वरून पाणी ओतलं की खळकन खाली निघून जायचं कारण झाडाला माती अशी कमी आणि मुळ्याच खूप जास्त झाल्या होत्या. तर पाहता अशा प्रकारे मी पातेल्यात पाणी भरून ठेवले आणि त्यामध्ये हे झाड नेऊन मांडणार आहे कारण झाड आता कट केलेलं आहे त्यामुळं खराब नको व्हायला. अशा प्रकारे आता मी हे दुसरं झाड आणलेलं आहे. तर पाहू शकताय तुम्ही वातावरण पण खूप छान होतं. मस्त ढगांची शिवणापाणी चाललेली होती त्यामुळं ते खूप मस्त वाटत होतं. घडीत ऊन घडीत सावली असं चाललं होतं सगळं. तर 6 कधी वाजले तर मला कळलं देखील नाही. दिवस मावळायला आला आता त्यामुळं सावल्या खूप लांब गेल्यात तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे मी आता हे दुसरं देखील झाड रिपोर्ट करून घेते. आता ह्या झाडासाठी तर अजून मला माती करायची आहे तयार. 6 झाडं आहेत आणि सगळी मोठी मोठी झाडं आहेत त्यामुळं मला माती खूप जास्त प्रमाणात करावी लागणार आहे. आणि ही अशी झाडं लावतो आपण तेव्हा या झाडांची ही कायमस्वरूपी आपल्या घरात राहणारी आहेत आणि त्याची काळजी घेणं आपण वर्षातून एकदा तरी गरजेचं आहे. पामची झाडं मी 2-3 वेळा काढलेली होती त्यामुळं ती मुळ्या त्याच्या वाढतातच दरवर्षी खूप. त्यामुळं त्याला पर्याय नसतो त्यामुळं काढूनच घ्यावे लागतात. पण यांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे तरच ते हिरवळ वगैरे असते जी मेंटेन होते आणि सुंदर दिसतात. त्याची ग्रोथ वाढते छान होते. आपल्याला घराला घर पण देतात ही झाडं. ऑक्सिजन तर देतात परंतु घराला सुंदरता देखील प्रदान करतात. आता इतक्या मोठ्या मोठ्या कुंड्या भरताना मी सुरुवातीला काय करणार आहे, यामध्ये खडे टाकून घेणार आहे. आपल्या बागेतली जी माती वगैरे असते ती सगळी मिक्स करून घेणार आहे आणि सगळ्यात खाली खड्यांवरती मी आपल्या सुकलेला पाचोळा तसेच आपले जे घरातले किचन वेस्ट असते ते भरून घेणार आहे. त्यामुळे आपल्या कुंड्या भरायला मदत होईल आणि जास्त कुंड्या ज्या आहेत माती कमी लागेल आपल्याला आणि त्यापासून आपल्याला खत देखील तयार होतं. तर पाहू शकताय तुम्ही इथं मी आता खत आणि शेणखत आणि कोकोपीट वगैरे सगळं मिक्स करून घेते आणि आता अशा प्रकारे मी कुंड्यामध्ये
पाहू शकताय थोडंसं फंगीसाईड पावडर टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे झाड जे आहे ते मी पहिल्यांदा रिपोर्ट करून घेते. पाहू शकताय तुम्ही अगदी छान क्लीन केलेलं आहे हे झाड. आणि काय झालं आहे की बऱ्याच दिवसापासून याला काढलेलं नव्हतं. जवळजवळ आता 7-8 महिने झालेले आहेत झाडं रिपोर्ट करून. मागच्या सप्टेंबरमध्ये म्हणजे आता वर्ष झालं जवळपास होऊन गेलं. तर त्यामुळं काय होतं त्याला रिपोर्टिंग करताना फंगीसाईड पावडर टाकणं खूप आवश्यक आहे. तर पहा अशा प्रकारे मी हे झाड मांडून घेतले आणि किचन वेस्ट कंपोस्ट पण त्यामध्ये टाकून ठेवले अगोदर. आता मी काय करणार आहे यामध्ये माती भरून घेते आणि एक एक करता करता परत मी अजून एक झाड रिपोर्ट केलं. अंजिराचं पण खूप मोठं झाड झालेलं आहे आणि त्याला छोटी कुंडी होत होती म्हणूनसाठी मग ती पण काढली आणि ती पण बदलून घेतली. अंजिराचं झाड पण आता लगेचच रिपोर्ट करून घेते मी. इथं अजून एक पाम आहे. असे 4 पाम खूप मोठे मोठे आहेत माझ्याकडे. तर ते पण रिपोर्ट करून घेते मी. तुम्ही तर पाहताच आहेत. तर पहा अशा प्रकारे इथं आरो येऊन झोपला आहे. त्याला गार हवा बरी वाटते. आणि मला इथं अचानकच काय दिसलं गोगलगाई दिसल्या. तर गोगलगाई आपल्या बागेमध्ये जर असतील तर त्या काढून टाकणं लगेच आवश्यक आहे. आणि शेजारी जे आहे ते मोकळं मैदान आहे त्यामुळे ते मग मी मारून न टाकता त्या मैदानामध्ये टाकून दिल्या. आणि हे जे काही झाडू वगैरे खराब झालेले असतात ते टाकून न देता आपण ह्याची कुंड्यांमध्ये आपण खाली भर घालू शकतो. ते नंतर सडून जातं आणि मुळ्या वाढताना देखील आपल्या मुळ्यांना जागा मिळते. त्यामुळं मग छान अशी झाडांची वाढ होते. तर मी दरवेळेस असंच करते आणि माझी झाडं कधीही खराब होत नाहीत. कुठलीही झाडं लावू द्यात प्रत्येक झाड अगदी छान येतं. आणि आपल्या घरातलं किचन वेस्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खूप सोनं आहे आपल्यासाठी झाडांसाठी. तर ते अजिबात वायाला घालू नका. कचऱ्यामध्ये तर अजिबात टाकू नका. जर तुम्हाला जमले नाही तर काय करा त्याचे छोट्या छोट्या कुंड्या तयार करून त्यामध्ये ते खाली ठेवत जा. आणि छोट्या कुंड्यांमध्ये जरी ते भरलं आपण आणि नंतर त्याच्यानंतर आपण महिनाभराने जर त्याचं झाड लावलं तरी देखील चालू शकतं. असाच काही नाही की खूप मोठं खत केलं पाहिजे किंवा खूप मोठ्या बादल्या भरल्या पाहिजेत. परंतु ते वायाला घालू नका. तर आता माती तयार घेऊन करून मी काय करते या कुंड्या भरून घेते. आणि माती तयार करताना नेहमी फंगीसाईड पावडर घालायला विसरू नका. कोणतेही झाडू असू द्या. जर तुमच्याकडे फंगीसाईड पावडर नसेल तर हळद तुम्ही टाका. ती पण नसेल तर मग आपल्याकडं दालचिनी तर असते त्याची पावडर करून टाका. आणि मगच आपल्या झाडाच्या कुंड्या भरा. त्यामुळं काय होतं की आपल्या झाडामध्ये किडे वगैरे तयार होत नाहीत आणि नवीन रिपोर्ट केलेल्या झाडाला थोडं वाढीसाठी देखील मदत होते. हळद आणि फंगीसाईड पावडर हे सगळे जे आहेत ते झाडाला कीड लागण्यापासून रोखतात. तर पहा अशा प्रकारे मी आता हे झाड लावून घेत आहे. माती खूप छान मऊ झालेली आहे त्यामुळं आता झाडांची वाढ व्हायला खूप सोपं होणार आहे. आता मी छान अशी कुंडी भरून घेतलेली आहे. तुम्हाला तर सांगितलेलंच आहे मी यामध्ये काय काय घातलेलं आहे. आणि आता मी यामध्ये चिक्कूचं झाड लावणार आहे. चिक्कूचं झाड खूप मोठं आहे. आता कंटाळून गेले होते, संध्याकाळ झालेली आहे. परंतु हे दिवस मावळताना लावली झाडं तर संध्याकाळी सकाळपर्यंत त्यांना छान असं रिकवर करायला वेळ मिळतो. सकाळी ऊन पडायच्या अगोदर झाड जरासं सेट झालेलं असेल. कारण इथं माझ्या टेरेसवर सावली नाही आहे त्यामुळं मग मी आत्ताच रिपोर्ट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे झाड सेंटरला घेते आणि यामध्ये मी माती भरून घेते. कारण झाडात धरू लागायला कोणी नसल्यामुळे सारखं पडत होतं. तर पहा अशा प्रकारे मी आता हे व्यवस्थितरित्या झाड लावून घेत आहे. आता मी ही सगळी झाडं लावून घेते. चला तर मग बाय. धन्यवाद.